करायचा। नांदगाव शहर आज सुरक्षित राहिलेलं नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। मोकाट जनावरांचा व पिसाळलेल्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि त्याकडे सातत्यानं होणारं दुर्लक्ष, नगर परिषद प्रशासन यामुळे नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे। शहरातील वयोवृद्ध व्यापारी नेमीचंद बेनी माधव अग्रवाल, वय वर्ष 73, हे नेहमीप्रमाणे आपल्या नातवंडांसोबत संध्याकाळच्या सुमारास फेरफटका मारत असताना जुन्या तहसील कार्यालयाजवळ ही धक्कादायक घटना घडली। अचानक एका मोकाट जनावरानं त्यांच्यावर हल्ला करून त्यांना उचलून जोरात फेकलं। या भीषण हल्ल्यात अग्रवाल यांना गंभीर दुखापत झाली आहे। या घटनेत एक हात मोडलाय, पाठीचा कणा मोडलाय, शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली आहे। सध्या त्यांच्यावर नांदगाव येथील सन्मती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। नातवंडांसमोरच हा प्रकार घडल्यानं कुटुंबियांसह परिसरातील नागरिक हादरून गेले आहेत। या घटनेनंतर नांदगावकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून मोकाट जनावरं शहरात फिरतातच कशी, नगर परिषद नेमकं काय करतं, असं थेट सवाल उपस्थित होत आहेत। विशेष म्हणजे ही घटना काही पहिलीच नाही। काही दिवसांपूर्वी शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी 7 ते 8 लहान बालकांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या होत्या। त्यानंतर नगर परिषद प्रशासनानं पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आला आहे असा दावा केला होता। मात्र प्रत्यक्ष वास्तव वेगळेच असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। ज्या कुत्र्यांनी इतर कुत्र्यांना व नागरिकांना चावा घेतला त्यांचा आज तागायत कोणताही ठोस बंदोबस्त झालेला नाही असा आरोप होतोय। संभाजीनगर जंगल गल्ली परिसरातील महिलांनी नगर परिषदेकडे वारंवार तक्रारी व मागण्या करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनापलीकडे काहीच झालेलं नाही। त्यामुळे शहरात भीतीचं वातावरण पसरले असून पुढची दुर्घटना कधी हा प्रश्न प्रत्येक नांदगावकरांच्या मनात घर करून बसला आहे। नागरिकांचा संतप्त सवाल आहे की एखाद्याचा जीव गेल्यानंतरच का प्रशासन जागे होणार? मुले, वृद्ध, महिला, सर्वसामान्य नागरिक सुरक्षित नाहीत, याला जबाबदार कोण? या पार्श्वभूमीवर नांदगावकरांची एकच ठाम मागणी आहे की मोकाट जनावरं आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा तात्काळ व कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा। फक्त कागदी दावे न करता प्रत्यक्षात प्रभावी कारवाई करावी, अन्यथा भविष्यात घडणाऱ्या दुर्घटनांची सर्वस्वी जबाबदारी नगर परिषद प्रशासनावर राहील असा इशाराही नागरिकांकडून दिला जातो आहे। नेमीचंद जैन, माझ्या पप्पांचा परवा इथं ऍक्सिडेंट झाला। मोकाट जनावरांनी मागे येऊन पप्पांना जी धडक दिली त्या धडकेमध्ये पप्पा मरता मरता वाचले आणि एवढं होऊन तर पप्पांचा एक हात तुटला। मागच्या बॉनला टिचेस आलेले, मागे पण फ्रॅक्चर आहे आणि एवढा अवघड ऍक्सिडेंट झाला की तर हिशोबच नाही काय। आणि पप्पा म्हणजे मृत्यूच्या दारात उभे आता या मोकाट जनावरांमुळं। नांदगाव नगरपालिका, नांदगाव पोलीस स्टेशन हे कोणीच काही त्याची काही दखल नाही घेते। ते मोकाट जनावर नांदगाव मध्ये किती हुरदास घालताय, किती हे करताय, काही लोकांच्या गाड्या फोडून टाकल्या। ते साधांना बघून भीती वाटते। माझा मुलगा पप्पांसंग होता, त्याला पण इजा होता वाचली, त्याला वर कोणतरी वाचवलं, नाही तर तोही आज त्या पप्पांसंग असता माझ्या। आणि इतका अवघड विषय होता हा का मला सांगतो सुद्धा भीती वाटते, काय सांगू। आणि हे जनावरांचं कधी मिटल, कधी करल प्रशासन, कधी याच्यातनं जागा होईल? कोणी मेल्यावर जागा होईल का? कोणी गेल्यानंतर जागा होईल का?